मंडळी नामराम. तुम्ही असं म्हणत आचाल आकाश कोकणे ऑफिसला जात आहे, व्हिडिओ बनवत आहे, त्याच्यावरती काय होत आहे, पण तुम्हाला आज मी पुराव्यासहित सांगत आहे. हे पाहू शकता. 3 बार चालकावरती गुन्हे नोंद झालेले आहेत. तुम्हाला वाचून सांगत आहे. अशोका हॉटेल, सौरभ बार, वाईन्स अँड वाईन्स या तिघावरती गुन्हे नोंद झालेले आहेत. पण देगलूरचे महेंद्रकर साहेब यांनी गुन्हे नोंद झालेले हे फक्त केवळ निवेदन दिलेले आहे. या मागचे पुरावे दिलेले नाहीत. त्याच्या गुन्ह्या नोंद मध्ये अनेक प्रकार असतात. ते सगळं काही त्यांनी माहिती दिलेले नाही, कारण त्यांना ही माहिती द्यायचं नाही आणि आकाश कोकणेला आणखीन जास्त त्याच्या खोलवर जाऊ द्यायचं नाही. ह्या अधिकाऱ्यांचं आहे की मी त्यांना आज पुन्हा निवेदन दिलेलं आहे. त्यांनी आज ऑफिसमध्ये नव्हते, पण मी सर्व आयुक्त साहेब आणि जिल्हाधिकारी साहेब, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क नांदेड यांना दिलेलो आहे पोस्टाद्वारे की देगलूर मधील तुम्ही हॉटेल अशोका, सौरभ बार, वाईन्स अँड वाईन्स या तिघावरती जे गुन्हे नोंद केलेले आहेत तेच मोठ्या प्रमाणात आणखीन पार्सल विकत आहेत. त्याच्यावरती तुम्ही आणखीन सील दुकान बंद करणार का, यासाठी मी निवेदन दिलेलो आहे. त्या दुकानाला जोपर्यंत सील ठोकणार नाही तोपर्यंत तो तसाच चालणार आहे. त्यासाठी सील मारावंच लागणार आहे या दुकानांना. आणि तुम्हाला तर माहितच आहे, इतकं काही झाल्याच्या नंतर त्यांनी माझ्यापर्यंत आले नसतील का मॅनेजमेंटसाठी. ते पण झाल्याच्या नंतर त्यांच्या सर्वांचे तर रेकॉर्डिंग माझ्याजवळ सर्व प्रूफ आहेतच. एवढं झाल्याच्या नंतर, एवढे गुन्हे दाखल झाल्याच्या नंतर माझ्या जीविताची धोका त्यांनी धमकी देणार नाहीत का? त्यांनी इतकं धमकी दिलेली आहे की ते सांगता येणार नाही. त्यासाठी मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. माझ्यावरती संपूर्ण धमकी आलेली आहे आणि त्या धमकीला मी घाबरणारा तर कदापिच नाही. आणि हे कोण असतील, काय असतील, त्यांनी सांगत आहेत की आम्ही म्हातारे झाल्या हे धंदे करत असे, तू आता आलास. पण मी त्यांना सांगतच आहे, कमी वयातून तुम्ही ज्या वय तुमचं पूर्ण गेलेले आहे तेच कमी वयात तुमचं कार्यक्रम मी करणार आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. याच्या पलीकडे गुन्हे मोठे नोंद झाल्याशिवाय हा आकाश कोकणे